नमस्कार. टॉक 18 मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता आपल्याबरोबर शिवसेनेचे नेते गोटूभाऊ ठवरे आपल्याला भेटलेले आहेत. ते निमगाव जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार लीलावती मच्छिंद्र ठवरे यांचे ते पुतणे आहेत. काय आता तुम्ही प्रचार करताय, कसा निमगाव जिल्हा परिषद गटामध्ये प्रचाराची रणनीती आहे, लोकांचा मतदारांचा प्रतिसाद कसा आहे? आता 8 दिवस झालं जवळजवळ आम्ही प्रचारात फुलमध्ये भरपूर प्रचार चालू आहे. होम टू होम आम्ही गेलेलो आहे. आणि महत्त्वाचा विषय जे आमच्या चुलत्यांचं नाव आहे मच्छिंद्राबांचं, हे माळशिरस तालुक्यामध्ये सगळ्यांच्या मनामनामध्ये नाव आहे. सगळ्या घरोघरी पहिलंच नाव पोचलेलं आहे. त्यांनी माळशिरस तालुक्याचे माजी पंचायत समिती सभापती आहेत. ते सभापती असताना त्यांनी तालुक्यातल्या बराच भागाचा विकास केलेला आहे. त्यामुळे सगळे जे ज्येष्ठांच्या तरुणांचा परिचयाचा उमेदवार आहेत आणि त्यामुळं काही अडचण नाही. एक नंबर प्रतिसाद आहे. जे जिथं जाईल तिथं पहिलंच आबा पोचलेला असं विषय आहे. आणि पंचायत समितीचं पण बाबासाहेब माने असतील, दत्ताभैया अशी तरुण तडफदार मंडळी, बाबासाहेबांनी तर सगळ्याच्या मनात मनात घर केलेलं आहे. दत्ताभैयाचं पण तसंच आहे. एकदम चांगला उमेदवार आहे. त्यामुळे प्रतिसाद एकदम चांगला आहे. म्हणजे आता खरं तर खुडूस हे गाव कुस्तीसाठी प्रसिद्ध आहे, निमगाव गाव कुस्तीसाठी प्रसिद्ध आहे आणि इकडे कन्यार पण कुस्तीसाठी प्रसिद्ध. म्हणजे हे तीन पैलवान, म्हणजे निमगाव जिल्हा परिषद गटामध्ये कृषी आणि कुस्तीचं समीकरण आहे. म्हणजे ही कुस्ती तुम्ही मारणार असं ठरवलंय का? या कुस्तीमध्ये डायरेक्ट टाकाटाकीत होणार नाही. डायरेक्ट चितपट होणार. भाजप चितपट केल्याशिवाय सोडणार नाही. तुमच्या खुडूस गावचेच विरोधक तिथं सौ ठवरे, विनायक ठवरे सरांचे सहभागी होते आहेत. काय तो आता तुमच्या कुटुंबातले जे असतील, काय आव्हान वगैरे वाटतंय का त्यांचं? काय नाही, विनायक ठवरेच्या सौभाग्यवती जरी असल्या तर ती आम्हाला बहिणी समान आहेत. त्यांच्याबद्दल आम्हाला काय बोलायचं नाही. पण विनायक ठवरे यांची गावामध्ये प्रतिमा राहिलेली नाही. त्यांचं बाकीचं सगळं बरंच कारनामं बाहेर आलेलं आहे. तर त्यांनी कुठं कमिशन मागितलेली आहे, ते कुठं काय केलेलं आहे, रस्त्याच्या कमिशन पाय शिव्या खाल्लेल्या आहेत, त्या कोणाला तर रस्ता अडव. आणि जिल्हा परिषदचा उमेदवार किंवा पंचायत समितीचे उमेदवार हे लोकांची भावना काय असते की त्यांनी भविष्यात जाऊन काय कामं करावी, रस्ते करावे, डीपीची कामं सोडवावी, काय करावं. आता विनायक ठवरे हे खुडूस गावचे सरपंच होते. मग गावामध्ये कसा कारभार त्यांनी केलाय? काय ना, गावामध्ये विनायक ठवरे राहायला असणारा अकलूजला राहायला आहे ती. आणि गावामध्ये ती येतच नव्हता. 5-5 वर्ष जसं मत घेऊन गेला तसं 5-5 वर्ष लोकांमध्ये गेलाच नाही. त्याचा लोकांना भयंकर राग आहे. आणि दुसरा विषय राहिला तर ते रस्ते कोणाचं अडव, कोणाचं काय कर, ह्या गोष्टी भानगडी बऱ्याच करते, काय तर आतनं खोड्या करते. त्यामुळे लोकांचा भयंकर राग आहे. लोकांची भावना असते की उमेदवारांनी निवडून आल्यानंतर रस्ते करावं, पण रस्ता अडावते. त्यामुळे त्याचा विषय होणार नाही. गाव 30%च्या त्याला 20 ते 25% सुद्धा गावात मतदान पडणार. काल आपल्या वरच्या भागात पालकमंत्र्यांची सभा झाली. त्यांनी म्हणले, पालकमंत्री म्हणले की जानकर साहेबांवर टीका केली, निधी वगैरे देणार नाही, ह्यांना निधी मिळणार नाही, आमच्या उमेदवारांना निवडून द्या. आणि जानकर साहेबांवर त्यांनी टीका केली. मग कसं ही चित्र एकदम मतदान सिरियसली घेतील का त्यांचं? काय विषय झालेला आहे आता, परवा दिवशी पालकमंत्र्यावर काय बोलायचं एवढं आपण मोठं नाही. राम सातपुते ज्या गावात ह्या 10-5 गावात सभा झाल्या, ह्यात 25-25 सुद्धा लोक नव्हती सभेला. कुठल्या राम सातपुते असू द्या किंवा विनायक ठवरे, 20-25. आमचा साधा प्रचाराचा नारळ फोडायला एकही न फोन करता तिथं 500 ते 700 माणसं गोळा झाली. तेवढं प्रेम लोकांनी, आबावर लोकांचं प्रेम आहे. अगदी ज्येष्ठापासून लहानापर्यंत आबा म्हणलं की प्रेम लोकांचं आहे. त्यामुळं विनायक ठवरे ही लय मोठं आव्हान नाही. हे अगदी सहजासहजी कुस्ती होऊ शकते. नक्कीच. परंतु आबांचा कसं राजकीय वारसा आहे. तुमचे चुलते मच्छिंद्रबा ठवरे यांनी पंचायत समितीचं सभापती भोगलेला आहे, काम बघितलेलं आहे, कारभार बघितलेला आहे आणि त्याचा कुठं तर या निवडणुकीमध्ये सुद्धा फायदा होणारा लोकांची कामं झाली असतील. पण ज्या पद्धतीनं रामभाऊ सातपुते माळशिरस तालुक्यामध्ये वावरताना दिसत आहेत किंवा टीकाटिप्पणी करताना, त्याचा कितपत परिणाम होईल असं वाटतंय? जेवढ्या रामभाऊ सातपुते आणि मोहिते पाटलावर ज्यादा बोलतील, चेअरमनवर ज्यादा बोलतील, तेवढी मतं इकडे ज्यादा पडणार आहे. तेवढं त्यांनी त्यांचं तोंड मोकळं सोडलेलं बरं आहे. तेवढा लोकांना राग येतोय. आणि जे उत्तमराव जानकर साहेबावर मोहिते पाटील घराण्यावर जी प्रेम करणारी लोक आहेत ती, ही अजून डबल स्पीडनं ग्रीप घेते ती आणि विरोध करते ती त्यांना. त्यामुळं एवढा काय मोठा विषय होणार नाही. 100% 9च्या 9 जिल्हा परिषद आणि 18च्या 18 पंचायत समित्या ही मोहिते पाटील जानकर गटाच्याच लागणार. आणि विकासाचं बोलायला गेलं, ती निधीची जी बोलली ना, आमच्याकडे बी आता ही धनुष्यबाण चिन्ह आहे. आम्ही पण सत्तेत आहे. आणि एकनाथ शिंदे सारखा दानशूर माणूस ह्या महाराष्ट्रामध्ये दुसरा कोण आहे? अजितदादा बी होते तसेच एक नंबर. अजितदादांचं निधन झालं, ती एक दुःखद घटना घडली. पण एकनाथ शिंदे साहेबांसारखा दानशूर माणूस ह्या महाराष्ट्रामध्ये दुसरा कोण नाही. आता शेवटचा प्रश्न,
निमगाव जिल्हा परिषद म्हणजे महत्वाची 2 गाव आहेत, निमगाव आणि खुडूस. कशा पद्धती निमगाव आणि खुडूसमध्ये आता आबांचं गाव खुडूस आहे, रावाप्पांचं गाव निमगाव आहे. म्हणजे समतोल वगैरे आहे का काय? समज गैरसमज आपल्यामध्ये काय राहिलेले आहेत का काय? नाही, आता निमगावचा विषय असा आहे बरं का, की निमगाव हे गाव पहिल्यापासूनच सभापती ज्यावेळेस आबा होते त्यावेळेस सुद्धा सगळ्या संपर्कात, म्हणजे आमचं जवळच गाव आहे चिटकून असल्यामुळे, त्यामुळे निमगाव सुद्धा प्लस होणार. पण खोडूसची मात्र गॅरंटी देतो, खोडूस 70%च्या आत आम्हाला येणार नाही. अगदी 20-25% विनायक ठवरे राहणार. त्याच्या सभेला सुद्धा 25 माणसं गोळा होत नाही ती. त्याच्यावरून तुम्ही ओळखून घ्या विनायक ठवरे आता काय परिस्थिती झाली. आणि ती जी असं टिमडी वाजवतोय की मी मच्छिंद्ररावाच्या पार्टीच्या विरोधात सरपंच झालो. तर त्या काळामध्ये आदरणीय मच्छिंद्रराव ठवरे यांनी पेपरला बातमी दिली ती ग्रामपंचायत निवडणूक लढवणार नाही, आणि ती ग्रामपंचायतची निवडणूक आबांनी न सहभाग घेता खालच्या कार्यकर्त्यांनी सगळ्या लढवली. आणि त्यात अगदी 50 मतं कमी 50%वर आमची पार्टी गेली. 50 मतांना आमचं सरपंच पदाचं शीट पडलं. आणि त्याच्यानंतर आणि 25-30 वर्ष झालं ग्रामपंचायतला सत्ता एक हाती आमची होती. प्रत्येकाची कामं होत नाही त्या सत्तेच्या काळात, त्यात नाराजग्या थोड्या वाढलेल्या होत्या. पण 5 वर्ष विनायक ठवरेचा एवढा गावाला त्रास झाला, भयंकर त्रास झाला. कोण पाणी मागायला गेलं तर पाणी लोकांना मिळलं नाही. उन्हाळ्यामध्ये टँकर चालू करा म्हणले, कोणी टँकर त्यांनी चालू केलं नाहीत. ह्या अशा बऱ्याच समस्या आहेत. लाईटीचा प्रश्न असतील कोणाचं काय 5 वर्ष ती गावातच आला नाही. त्यामुळे त्याच्यावर भयंकर राग आहे. मी स्वतः माझ्याकडे पद नसून काय नसून कोणाचं डीपी जळला, कोणाचं फार्मर आयडीची कामं असली कामं आमच्या लेवलनं आम्ही बऱ्याच जणांची गावात केलेली. त्यामुळे त्या तर कमीत कमी लोकांना माहिती आहे की बाबा आपल्याला कमीत कमी अर्ध्या रात्रीचं कोण धावून येऊ शकतं, हे राहणार अकलूजला कोण हे ह्यांच्यासाठी येऊ शकत नाही. आणि संध्याकाळी 8-9च्या पुढे तर त्यांना यायची परिस्थिती नसतीच विनायक ठवरे म्हणजे बाहेर एखाद्यानं बोलल तर. त्यामुळं निर्व्यसनी माणसाला, सगळ्या स्वच्छ कारभार असणाऱ्या माणसाला निवडून द्यावं एवढीच विनंती करतो. धन्यवाद. तर हे होते माजी सभापती